स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं। जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। या अगोदर कान्होबा कुंडेवहाळ आणि देवांश 11 चिंचपाडा अर्जुन परदेशीचा संघ आपण मैदानामध्ये पाहिला आणि कान्होबा कुंडेवहाळ संघानं घरच्या मैदानावरती एकतर्फी विजय मिळवला, तो चिंचपाडा संघाच्या विरुद्ध। स्ट्राइकिंग एंड वरती प्रथमेश, नॉन स्ट्राइकिंग एंड वरती आपण सचिनला पाहतोय। नेरे संघाची आघाडीची जोडी आणि चैतन्य पाटील टाकीगाव संघाची खरं तर ओळख मैदानामध्ये पहिलं षटक घेऊन येतोय। 38 सर्कलचं निर्बंध असलेलं हे पहिलं षटक। 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, 1 खेळाडू लॉंग ऑफला, 1 खेळाडू मिड विकेट मध्ये। अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखली आहे टाकीगाव संघाच्या कर्णधारानं आणि पंच नीरज राणावत सरांचा 17ला सुरुवात करण्याचा इशारा। पहिलाच फुलटॉस बॉल या वेळेला भिरकावलाय पाठीमागच्या बाजूला, नो बॉल। त्याला दिलेली ही पनिशमेंट, मिळतायत त्या 4 धावा। पहिलाच खराब चेंडू पाहायला मिळाला चैतन्याचा, बॉल हातातून निसटला, डायरेक्टली फुलटॉस। पंचांनी नो बॉलचा इशारा देखील दिला आणि तेवढ्याच खराब बॉलला पनिशमेंट दिली की प्रथमेश फडकेनं आणि 4 धावांच्या मदतीनं संघाचं आणि स्वतःचं खातं त्यानं उघडलं। यानंतरचा चेंडू फ्री हिट असेल, 5 धावांनी खातं उघडलं गेले। स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड आणि स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली ही अजनबी स्पोर्ट्स कोळे संघाची टुर्नामेंट। 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक, 50,000 रुपये दुसरं पारितोषिक आणि 25,000 रुपये तिसरं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस। फ्रीडचा चेंडू चैतन्य सज्ज आहे। प्रथमेश यावर्षी चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, आघाडीला त्याला बढती मिळाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती त्याने चांगला समाचार घेतला। चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती। चांगला कमबॅक चैतन्याचं आपल्याला पाहायला मिळालं। चैतन्य एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे। सातत्यानं गेली कित्येक वर्ष टाकीगाव संघाकडून चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय। स्लोअर बॉल गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न त्यामध्ये यशस्वी देखील ठरला आणि हा लगातार दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 धावा या जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघाच्या धावफलकावरती। यावेळेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा, ब्युटी दाखवणारा हा फटका कव्हर्स मध्ये ढकललाय आणि मिळतायत त्या 4 धावा। ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडासा बाउन्स होत असताना ऑन द राईट या वेळेला लेंथला पिक केलं आणि कव्हरच्या डोक्यावरून पाठवलं। क्रॅकिंग असा ड्राइव्ह पाहायला मिळाला प्रथमेश फडकेच्या बॅटमधून। फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त वेस्ट साइड नो साठी रिव्ह्यू घेण्याचा एकच राईट असेल। यावाला परफेक्ट यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि मोठी विकेट जातीये ती प्रथमेश फडकेची। कमॉन डिझायर।
की या खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर व्यवस्थित चेंडू बॅटवरती येतोय, मोठ्या डिफिकल्टी फेस कराव्या लागत नाहीत फलंदाजांना चेंडू बॅटवरती मिडल करत असताना, आणि त्याचाच परिणाम आपण या अगोदरच्या चेंडूवरती पाहिला. व्यवस्थितरित्या बॅटवरती बॉलला घेतलं आणि फेकून दिलं ते 6 धावेसाठी. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या विकेटसाठी 16 धावांची पार्टनरशिप आदित्य आणि सचिन मोरेच्या बॅटमधून बिल्ड केली जाते आणि सचिन पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात करून देतोय, चांगला प्लॅटफॉर्म सेट करतोय. तो जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघासाठी. ओंकार नाईक कमबॅक करावं लागणार. ओव्हर द विकेट न यावेळेला हेलिकॉप्टर फटका फसलाय असं वाटलं होतं, झेल होतोय की काय, परंतु थोडंसं लेझी क्रिकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पंचांकडे अपील, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन सेफ आहे. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख पाहायला मिळाली. क्षणार्धासाठी असं वाटलं होतं चेंडू हवेमध्ये असताना झेल होतो की काय, परंतु प्रयत्न मात्र थोडासा फसला आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन रेफर करण्यात आलेला आहे. शुभम नाईकनं दिलेला पार्लल थ्रो आणि त्या ठिकाणी विकेट किपर चैतन्य पाटील, आणि त्याच्याकडून एक्झॅक्टली काय झालंय ही आमची पीटीसीच्या टेक्निकल टीमच्या सहाय्यानं आमच्या ऑफिशियल चेक करत असताना हात लागलाय की चेंडू एक्झॅक्टली काय झालंय हे मात्र चेक करत असताना पीटीसी केतनजी दळवी आणि त्यांची टेक्निकल टीम चेक करतायत, कारण निर्णयामध्ये ट्रान्सपरन्सी राहावी. टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर केला जावा. शुभम नाईकनं दिलेला तो थ्रो चैतन्यनं एक्झॅक्टली हातामध्ये गॅदर केला का, आणि त्याचबरोबर चेंडू स्टंपला ब्रश झाला की हात, हे मात्र चेक करत असताना आमचे टेक्निकल ऑपरेटर. नॉट आउट, सेफ आहे बॅट्समन त्या ठिकाणी आणि 2 धावा कंप्लीट. चैतन्य थोडासा त्या ठिकाणी फंबल झाला बॉल गॅदर करत असताना, आणि हा बॅट्समन सेफ आहे. 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होती 27. 27 लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगला सुरुवात, चांगला स्टार्ट. सचिन जोरात बॅट फिरली आहे गॅप मध्ये, जबरदस्त स्ट्रोक, गोळीच्या वेगानं जाणारा हा आणखीन एक चौकार येतोय सचिन मोरेच्या बॅटमधून. कमान डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अंती 15.50च्या ऍव्हरेजनं 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 31 धावा नेरे संघाच्या धावफलकावरती. सचिन याचा बहारदार खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळतोय तो सचिन. 8 चेंडूंमध्ये 22 धावांची पार्टनरशिप आपल्याला दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळते. 7 चेंडूंमध्ये 21 धावा या सचिन मोरेच्या बॅटमधून आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत.
या संघाचे पुरस्कर्ते महेशजी पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे लगातार 3 चौकारांना 500 रुपये आणि लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चैतन्य स्वतःच्या कोट्यातलं हे दुसरं आणि संघाच्या कोट्यातलं तिसरं षटक घेऊन आलाय. आदित्य फुल करण्याचा प्रयत्न अपयशी. व्हेरिएशन पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आणि एका चांगल्या षटकाची अपेक्षा आहे ते टाकीगाव संघाला या मॅच मध्ये परत येण्यासाठी, या मॅच मध्ये एक मोमेंटम मिळवण्यासाठी एक चांगली ओव्हर गरजेची आहे ते टाकीगाव संघाला. आदित्य बॅकफूट वरून कट केलाय. स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळते. डोक्याचा वापर केलाय. अक्कल लढवली, शक्कल लढवली आणि प्रॉपर लेदर क्रिकेट मध्ये जसे फटके पाहतो ना, तो फटका आदित्यच्या बॅट मधून आलाय आणि नेरे संघाला मिळतायत त्या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं 35 रन स्कोरबोर्ड वरती, 35 धावा धावफलकावरती. चांगला बहारदार खेळ, फलंदाजी खर तर सगळ्यांना आपल्या प्रेमामध्ये पाडती. आदित्य, सचिन सगळ्यांना मंत्रमुग्ध करतायत. चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळतंय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आला होता, तदनंतर बाउन्स होणारा बॉल, अनइव्हन असा बाउन्स आणि त्यानंतर स्टिअर केलं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते चैतन्याची. चैतन्य एक चांगला टॅलेंटेड क्रिकेटर आहे. अनुभव चांगला आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय कमबॅक करत असताना. बॅकफूट वरून कट करतोय आदित्य. एक धाव कंप्लीट केली आहे. एकूण धावसंख्या होती आहे 36. 36 धावा धावफलकावरती. सचिन मोरे सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे, पण याच्या मनगडामध्ये काय ताकद आहे. या ताकदीनं त्यानं अफलातून अशी आज फटकेबाजी केली आहे. डबल्स घेतलेत, सिंगल्स घेतलेत, बाउंड्रीज मारलेत, षटकार देखील त्याच्या बॅट मधून आलाय. कंप्लीट बॅटिंगचं पॅकेज आज सचिन मोरेनं आपल्याला या औटी मैदानावरती दाखवलंय. चैतन्य चांगली गोलंदाजी करतोय आता. फुलटॉस, तेज तरार, वेग आणि वेग पाहायला मिळाला. वेगवान असा फुलटॉस आणि पूर्णपणे बीट केलंय. डॉट बॉलची समाप्ती आणि या मॅच मधला हा 4था डॉट बॉल, 5वा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तो देखील चैतन्यानेच टाकलाय आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. सचिन शांत बसणार नाहीये. पुढ्यात टाकलेला बॉल उचललं आणि फेकून दिलं स्वर्गीय आशिष भोई स्टँडच्या वरतून आणि मिळतायत त्या 6 धावा.
होतं आणि ते हेरला आदित्यनं पुढ्यात टाकलेला यॉर्कर MS धोनी स्टाईलने त्याला उचललं आणि 6 धावांचा मार देखील दिला. वेगवान चेंडू विकेटकीपर मिस केलाय, परंतु मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेत नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकानंतर एकूण धावसंख्या आहे ती 55. डीजे जोशी या गोलंदाजाच्या हातामध्ये देण्यात आलंय. यशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 सेट बॅट्समन त्याच्या समोर आहेत, सचिन आणि आदित्य. ओर द विकेटनं याचा पहिलाच बॉल खूप मागे आले होते, शफल झाले होते. बॅट्समन सचिन ऑन साइडला खिचायचं होतं, ट्रॅक करायचं होतं, बॉलला टायमिंग साधू शकले नाहीयेत. स्लॉग ओव्हर मध्ये येणारा प्रत्येक डॉट बॉल हा गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढवणारा असेल आणि या ओव्हर मध्ये येणारा प्रत्येक मोठा फटका हा फलंदाजी करणाऱ्या संघासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा असेल. यश यंग गोलंदाज, अगोटप्प्याचा बॉल, हाफ ट्रॅकर, टायमिंग व्यवस्थित नाहीये, एलिव्हेशन नाहीये आणि झेल मात्र सोडलाय. प्रशांत सर, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, देव देतं आणि कर्म नेतं. ही आलेली संधी खरं तर सोडायला नव्हती पाहिजे. ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या टाकीगाव संघानं सोपा झेल त्यानं मिस केला आहे. सचिनला एक संधी दिली आहे आणि 2 धावा देखील नेरे संघाला मिळत आहेत या बॉल वरती. 57 धावा, 57 स्कोरबोर्ड वरती. ओर द विकेट. हेलिकॉप्टर अगदी पाय उचलून बॉल खोदून काढल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र रनआउटची संधी देखील मिस केली आहे. थोडासा कॉन्फिडन्स मात्र लूज केलाय तो फिल्डिंग करणाऱ्या टाकीगाव संघानं. एका एनर्जीनं आता मात्र त्यांना खेळावं लागणाऱ्या उर्वरित येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये. या अगोदर एक झेल मिस केला, आता मात्र एक रनआउटची संधी गमावली आणि पुन्हा 2 धावा आल्या त्या सचिनच्या बॅटमधून. 59, 59 धावा. यश जोशी एक चांगली गोलंदाजी साकारतोय, मोठे फटके मारू देत नाहीये, परंतु या वेळेला सचिन जास्त वेळ शांत बसणार नाहीये. सचिनचं आक्रमण सुरूच आणखीन एक येतोय सचिनच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ओळेचे युवा उद्योजक आदरणीय चेतनजी मुंगाजी आणि आदरणीय तेजसजी गायकवाड या दोन्ही युवा उद्योजकांचं या ठिकाणी आगमन होत आहे. अजनबी स्पोर्ट्सच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बेचाळीस धावांवरती खेळतोय तो सचिन आणि संघाची धावसंख्या आहे ती 67. 67 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते. पहिलं सत्र संपलंय
पहिल्या सत्रामध्ये जय बजरंगबली श्रेया स्पोर्ट्स नेरे संघानं एकूण धावा जमा केल्या त्या 68 आणि दुसऱ्या सत्रामध्ये टाकीगाव संघाच्या विरोधामध्ये 69 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. 69 या धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आमचे पाहुणे चेतनजी मुंगाजी आणि तेजसजी गायकवाड या दोन्ही युवा उद्योजकांचं आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील प्रशांतजी मुंगाजी या गावचे समालोचक आणि आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे सदस्य मित्र प्रशांतजी मुंगाजी. धन्यवाद. Hello. Thanks, Prashant Pujari sir, and thanks
सूरज हातमोडे सर. अजनी स्पोर्ट्स सोहळे आयोजित गोरखनाथ धर्मा गायकवाड स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ आयोजित केली ही स्पर्धा. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. प्रशांत मुंगाजी आणि घेऊन चलतोय मैदानाकडे. दोस्तों चलते मैदान के ऊपर ये बड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच टॉकी गांव बनाम जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था. पहले इनिंग में हमने देखा था अच्छी बल्लेबाजी करते समय जिस तरह से सचिन मोरे ने क्या लाजवाब बल्लेबाजी की 17 गेंदों का सामना किया और 42 रन. उस 42 रनों में 3 छक्के और 2 चौकों का समावेश. उसके बाद प्रथमेश फड़के 8 रन बनाए और आदित्य मस्कर जिन्होंने 9 गेंदों का सामना करते हुए 15 रन बनाए. कुल स्कोर बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 5 ओवर के बाद 68 रन और 69 रनों का टारगेट सेट किया. यहाँ पर नेरा टीम ने बल्लेबाजी करने वाली टीम टाकी गांव की टीम के खिलाफ 5 ओवर का ये मुकाबला यानी 30 गेंद में बनाने हो 69 रन और ये बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है. पहले फेरी का ये दूसरा मुकाबला मैदान के ऊपर जारी. बल्लेबाजी करने के लिए ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर टाकी गांव की ओर से चैतन्य पाटिल और निहाल नाइक ऐसे ओपनिंग जोड़ी मैदान के ऊपर. नॉन स्ट्राइक पर निहाल और स्ट्राइक बल्लेबाज चैतन्य पाटिल. ओपनिंग और गेंदबाजी की भागदौड़ संभल हुए गेंदबाज सुशांत गायकर की ये पहली गेंद अच्छी गेंद थी. पटकी हुई गेंद. इस गेंद को खेला शॉट में लाजवाब स्ट्रोक. फील्डर गेंद के पीछे दौड़ रहे नहीं रोक पाएंगे. पहली गेंद पर पहला चौवा. लाजवाब बल्लेबाजी और क्या अच्छी शुरुआत दिलाई है अपने बल्ले से निकालता हुआ है. पहला 4 रन डीजे. देखा एक बड़ा विकेट जाते जाते बचता हुआ मैदान के ऊपर. ये बड़ा झटका लग सकता था चैतन्य के रूप में लेकिन वहां पर कैच ड्रॉप. सिंगल रन. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी लेकिन वहां पर फील्डर की थोड़ी सी मिस फील्ड. नतीजा हमने देखा 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी गेंदबाजी कर रहे वापसी करने की कोशिश कर रहे सुशांत गायकर. ये गेंद अच्छी थी और पिच गेंद थी. इस गेंद को खुल के खेलना चाहते थे फील्डर. गेंद के नीचे आते हुए शॉर्ट मिड ऑन के क्षेत्र में फील्ड करते हुए इस गेंद को 1 रन मिलेगी. 1 रन मिलेगी. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 6 रन स्कोर कार्ड के ऊपर. गेंदबाज वापसी करना जानता है लेकिन जिस तरह से फील्डरों का साथ होना चाहिए थोड़ा सा कम लगता हुआ. 69 का पीछा करना है. 6 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ सुशांत गायकर अब अच्छी लय में आते हुए फिर से एक बार अपनी गेंद. ये गेंद पटकी हुई गेंद लेकिन लाजवाब क्या शॉट खेला है. तकनीक ज्यादा नजर आई इस बल्ले शॉट में और गेंद जाता हुआ लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर. 6 रन डीजे. बेहतरीन बल्लेबाजी. क्या लाजवाब बल्लेबाजी मैदान के ऊपर. फिर से एक बार निहाल के बल्ले से आता हुआ ये दूसरा बड़ा शॉट. 1 बाउंस. अंपायर का इशारा और ये 4 रन डीजे.
लाजवाब लाजवाब बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज चैतन्य पाटिल। ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर से जाते हुए अंपायर ने इस गेंद को खराब दर्शाया। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होगी। टीम का कुल स्कोर बचता हुआ इस अतिरिक्त रन से 17 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता। लाजवाब बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। चैतन्य पाटिल खास करके एक छक्का और 2 चौके। फिर से एक बार ये फुल टॉस गेंद, इस गेंद को खेलाया गया, इनके पीछे फील्डर नहीं रोक पाएंगे और ये चौवा, इस ओवर का ये तीसरा चौवा बल्लेबाज चैतन्य पाटिल के बल्ले से आता हुआ 4 रन। गेंदबाजों के लिए इनाम आ चुका है। इस टीम के पैकर है महेश जी पाटिल, इनकी ओर से विकेट हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम है और मेडन ओवर के लिए 500 रुपए का इनाम महेश जी पाटिल इनकी ओर से। देखिए पहली ओवर टीम का कुल स्कोर बन चुका है 21 रन बिना कोई विकेट को। लाजवाब बल्लेबाजी का मुजाहरा चैतन्य पाटिल के बल्ले से हम देखेंगे तो खास करके 3 चौके, एक छक्का और एक सिंगल। लाजवाब अपने निजी 20 रन पर खेल रहे चैतन्य पाटिल और सिंगल रन से स्ट्राइक पर रहेंगे अब निहाल नाइक। निहाल नाइक शायद स्ट्राइक पर इस दूसरे ओवर की पहली गेंद। सचिन मोरे शायद गेंदबाजी करने के लिए आएंगे और जिस तरह से बल्लेबाजी की थी सचिन मोरे ने लाजवाब बल्लेबाजी 17 गेंद का सामना किया होता और 42 रन की एक लाजवाब पारी खेली थी अपनी टीम के लिए। अब यहां से गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी करनी होगी, अपनी टीम को वापसी दिलानी होगी, एक हाथ विकेट लेना होगा और अपनी टीम को ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद, इस गेंद को पुल किया है डीप फाइन लेग, सीमा रेखा के ऊपर से जाती हुई गेंद सीमा रेखा बाहर। 6 रन डीजे। कितना महंगा साबित हो सकता है। 4 रन पर दूसरी गेंद पर पहला एक कैच छोड़ा था बल्लेबाज चैतन्य पाटिल का, उसके बाद जो बल्लेबाजी हुई है लाजवाब लाजवाब बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन। लेकिन अब यहां से निहाल नाइक ने अपने हाथ खोले। पहली गेंद पर पिछले ओवर में एक सिंगल लिया था, उसके बाद दूसरी ओवर की पहली गेंद पर 6 रन से इसके इस गेंदबाज का स्वागत किया है बल्लेबाज निहाल नाइक की एक अच्छी शुरुआत इस ओवर में। 6 रन से बढ़ता हुआ स्कोर 27 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लगता हुआ। लाजवाब बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी, क्या ताबड़तोड़ बल्लेबाजी हो रही है। अभी तक 7 गेंदों का सामना किया है टाकीगांव की इन बल्लेबाजों ने और 27 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार ये गेंद शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, इस गेंद को कल करना चाहते थे, वहां पर अच्छी फील्ड लेकिन 1 रन नहीं रोक पाएंगे। शॉट फाइन लेग बाउंड्री की तरफ इस गेंद को फील किया। जब तक फील्डर गेंद को उठाए थ्रो करे, बल्लेबाज के पास पर्याप्त समय, उस पर्याप्त समय का सही इस्तेमाल करते हुए 1 रन चुराते हुए बल्लेबाज चैतन्य नाइक के निहाल नाइक के बल्ले से आता हुआ 1 रन। टीम का कुल स्कोर बन चुका है 28 रन। विदाउट लॉस बल्लेबाजी करे, अच्छी बल्लेबाजी, 69 का पीछा करना है और 8 गेंदों में अभी तक 28 रन जोड़े। ये गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास, जोरदार अपील लेकिन अंपायर द्वारा लेग बाइट्स का इशारा। 1 रन मिलेगा लेग बाइट्स के रूप में, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 29 रन। लाजवाब लाजवाब 40 रन की अभी तक शायद जरूरत होगी। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लग चुका है। अभी तक इस ओवर की शायद 3 ही गेंदें डाली है गेंदबाज सचिन मोरे ने, यानी 21 गेंदों का अभी तक खेल शेष है और 21 गेंदों में जीतने के लिए अभी तक 40 रनों की जरूरत। गेंदबाज निहाल, बल्लेबाज निहाल, ये गेंद लाजवाब फुल टॉस गेंद, इस गेंद को खेला है स्क्वायर लेग फाइन लेग सीमा रेखा के ऊपर से, देख बाउंस 4 रन जी से। बल्लेबाज निहाल नाइक के बल्ले से आता हुआ ये 4 रन। ये गेंद फिर से एक बार कट करते हुए लाजवाब बल्लेबाजी, लगातार ये इस ओवर का दूसरा चौवा बल्लेबाज निहाल नाइक के बल्ले से आता हुआ ये 4 रन।
जवाब बल्लेबाजी हो रहे मैदान के ऊपर सचिन मोरे इस वक्त काफी महंगे साबित हो रहे अपनी टीम के लिए। ये गेंद फिर से एक बार खेला और ये लगातार तीसरा चौवा लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, गेंद जाती हुई 4 रन। ठीक है, में किस तरह बल्लेबाजी की जाती है उसका एक उत्तम उदाहरण दिखाते हुए बल्लेबाज चैतन्य पाटिल और निहाल नाइक 41 रनों की एक शानदार इनिंग दोनों बल्लेबाजों द्वारा। देखिए एक मौका मिला था प्रेशर बनाने का, दबाव बनाने का नीले टाकी गांव टीम के बल्लेबाजों के ऊपर, जिस तरह जो कैच छोड़ा था उसके बाद जो बल्लेबाजी हुई है लाजवाब। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर एक कैच छोड़ा था चैतन्य पाटिल का, और उसके बाद जो दोनों बल्लेबाजों ने बल्लेबाजी की है गेंदबाजों पे ऊपर पूरी तरह हावी होते हुए दोनों बल्लेबाज चैतन्य पाटिल और निहाल नाइक 41 रन स्कोर कार्ड के ऊपर विदाउट लॉस बल्लेबाजी करे। जो विदाउट लॉस वाला जो पोर्शन होता था विदाउट लॉस वाला वो काफी महत्वपूर्ण होता है, क्योंकि बल्लेबाजी के ऊपर कोई प्रेशर नहीं रहता। आने वाले बल्लेबाजों के लिए थोड़ा सा आसान हो जाता है। 41 रन की साझेदारी अभी तक हो चुके हैं, आने वाले 18 गेंदे और 28 रन के अभी तक पीछा करना है। गेंदबाज आदित्य मस्कर बेंगाजी के लिए आए, अपनी टीम को संवारना होगा, अपनी टीम जो बीच बोर में फंसी हुई जो नैया है उसको पार लगाने की कोशिश करनी होगी। लेकिन निहाल नाइक और चैतन्य पाटिल की जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, मेरे गेंदबाजों को रोकना काफी मुश्किल हो रहा है मैदान के ऊपर दोनों बल्लेबाजों का। लेकिन इस यहाँ पर आदित्य मस्कर अपनी ओर की अगली गेंदबाजी करें, पहली ओवर की पहली गेंद, ये गेंद शॉर्ट गेंद, इस गेंद को पुल किया, लाजवाब बल्लेबाजी, क्या बल्लेबाजी हो रहे मैदान के ऊपर। देखिए ये सुबह का सत्र है और सुबह के सत्र में जिस तरह से बल्लेबाजी मैदान के ऊपर हो रही है, मानो बारिश के दिनों में जिस तरह से बर्फ का वर्षाव होता है उस तरह से छक्के और चौके का वर्षाव होता हुआ मैदान के ऊपर बल्लेबाज निहाल नाइक और चैतन्य पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। डीजे चैतन्य पाटिल की बात करेंगे तो कल रायगढ़ प्रीमियर लीग की टूर्नामेंट में मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था इस बल्लेबाज ने। वो बल्लेबाज चैतन्य पाटिल, क्या शानदार बल्लेबाजी मैदान के ऊपर। टाकी गांव का ये हुनार खिलाड़ी है और अपने टीम को आगे लेके कैसे जाना एक बखूबी से जानता है ये खिलाड़ी, और लाजवाब बल्लेबाजी, 2 छक्के 3 चौवे एक सिंगल के रूप में अपनी टीम को आगे बढ़ाता हुआ लाजवाब बल्लेबाजी, बेहतरीन बल्लेबाजी। ये गेंद आदित्य मस्कर फिर से एक बार पुल के करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और बैट कट के रूप में शायद ये रन मिलेगा। 1 रन बैट के रूप में, 1 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का कुल स्कोर बनता हुआ 48 रन स्कोर कार्ड के ऊपर स्कोर लग हुआ 21 रन शायद अभी तक जरूरी है। अभी तक किशोर की गेंद डाली है, गेंदबाज ने 2 डाले, 4 गेंदे शेष है, यानी 16 गेंदे और सिर्फ 21 रनों की जरूरत। पूरी तरह हावी होते हुए दोनों बल्लेबाज। निहाल नाइक, क्या शानदार ताकत के साथ तकनीक का पूरी तरह इस्तेमाल करते हुए बल्लेबाज निहाल नाइक के बल्ले से आता हुआ और एक चौवा, और बैक टू बैक ये चौथा चौवा बल्लेबाज निहाल नाइक के बल्ले से। डीजे
नहीं रोक पाएंगे और एक चौवा चैतन्य पाटिल के बल्ले से आता हुआ। शानदार छक्के और चार बेहतरीन चौवे। टीम का कुल स्कोर बनता हुआ 65 रन। ये गेंद फिर से एक बार अच्छी गेंद थी लेकिन एक रन मिलेगी। अब यहाँ से सिर्फ औपचारिकता बाकी इस मुकाबले में। क्या लाजवाब बल्लेबाजी की है चैतन्य पाटिल और निहाल ने। नेवाजल स्वप्निल खारकर ने इस मुकाबले को पूरी तरह बाहर से देखा है। देख जाना है कि सिर्फ अब 3 रन की जरूरत। ये गेंद और ये करीबी मामला हो सकता है। डायरेक्ट हिट, अंपायर का इशारा आना बाकी और एक रन आसानी से पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। और इस एक रन से स्कोर बढ़ता हुआ 67 रन। लॉस ऑफ 1 विकेट। अब सिर्फ 2 रन की जरूरत बची हुई। 7 गेंदें शायद शेष होगी। 7 गेंदों में 2 रन बनाने। क्या लाजवाब मुकाबला। एक तरफ मुकाबला ऐसा लग रहा था जैसे एक पहले इनिंग का खात्मा हुआ। ऐसा लग रहा था कि मुकाबला शानदार होगा, टफ होगा, लेकिन जो बल्लेबाजी की दोनों बल्लेबाजी ने फिर से एक बार फुल टॉस गेंद की। 1 रन आसानी से चुराते हुए और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 68 रन लेवल हो चुका है स्कोर। लेकिन कंपलसरी चेसिंग 6 गेंदें शेष है इस इनिंग के और सिर्फ 1 रन की जरूरत है। कंपलसरी चेसिंग का इस टूर्नामेंट का ये रूल्स है। इसके बाद जो मुकाबला होगा कुंडेवाल टीम, आपके कंडोल टीम का कप्तान आपको आना है मंच के ऊपर। 6 गेंदें और 1 रन। नए गेंदबाज कुणाल गायकर आएंगे। स्ट्राइक बल्लेबाज इस वक्त मैच पर 1 रन की जरूरत है। 6 गेंदे और 1 रन की जरूरत। ये गेंद स्लोवर गेंद थी और वहां पर मिस फील्ड और गेंद जाएगी 4 रन के लिए। और यहां से टीम जीतती हुई टाकी गांव टीम आसानी से इस मुकाबले को जीती है और अगले फेरे में प्रवेश कर चुके हैं। जो पुरानी गेंद है वो देनी है। क्या लाजवाब बल्लेबाजी इस मुकाबले को आसानी से जीता
कुंडीवाल टीम के कप्तान आपको आने मंच के ऊपर आ चुके हैं, तो निश्चित तौर पर टाकीगांव की टीम के कप्तान को भी आना है। इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार बॉल घेऊन जाऊ नका प्लीज. आणि या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं ज्या सामन्याला असं वाटलं होतं कुठेतरी सामना टफ होईल, रंगतदार सामना होईल, परंतु खऱ्या अर्थानं एक झेल सुटल्यानंतर बॉल द्यायचा, जुना बॉल विनंती असेल, जुना बॉल द्यायचा आहे, जुना बॉल द्यायचा आहे, तर चला, विनंती असेल, विनंती हा असेल. जुना बॉल द्यायचा विनंती असेल. आणि या सामन्याचा सामनावीर खऱ्या अर्थानं फलंदाजी करत असताना यानं सामना एकतर्फी आपल्याकडे झुकवला आणि आपल्या संघाला विजयी मिळवून दिला, असं या सामन्याचा सामनावीर ठरतोय. फलंदाजी करत असताना तब्बल 11 चेंडू आणि ज्यानं 36 धावा कुठून काढल्या, त्या 36 धावामध्ये 3 उतुंग असे षटकार आणि 4 चौकार आणि 2 षटक फेकत असताना 22 धावा देत 1 विकेट ज्यानं घेतलं, तो या सामन्याचा सामनावीर ठरतोय. फलंदाज नो डाऊट चैतन्य पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर. तसेच टाकीगाव संघाच्या संघटकांना विनंती सुद्धा असेल की आपला चैतन्य पाटील यायचा आहे मंचावर, आपल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार घ्यायचा आहे. प्रशांत पुजारी साहेबांना सरांना विनंती करतोय. तसेच संतोषजी म्हात्रे अजनी स्पोर्ट्स संघाचे एक उत्कृष्ट तर नक्कीच आपण खेळाडू. पाहू शकता चैतन्य आमच्या समोर जुडला गेलाय. प्रथम तर कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन. संतोष दादांना विनंती असेल की आपल्या शुभ